विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक पार पडली। रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत देवगिरीवर ही बैठक झाली। देवगिरीवरील बैठकीत विविध नावांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे या बैठकीसाठी उपस्थित होते। माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे हे उपस्थित होते। तर राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांच्या नावावर सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। थोड्याच वेळात पुन्हा एकदा देवगिरी निवासस्थानी बैठक होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, नेमक्या कोणत्या नावाबद्दल विचार केला जाऊ शकतो? खरं तर उद्या विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते सध्या विधान परिषदेवरती कोणाची वर्णी लागणार आहे त्या पक्षाकडनं त्या उमेदवाराची चाचपणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर काल रात्री उशिरा देवगिरी या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली। विधान परिषदेची एक जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे आणि ही जागा कोणाला द्यायची या सगळ्या संदर्भात अनुषंगाने ही संपूर्ण बैठक झालेली होती। या सगळ्या बैठकीला माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे हे देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि या सगळ्या बैठकीमध्ये खरं तर वेगवेगळ्या नावांच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती झालेली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। सुरेश बिराजदार असतील, उमेश पाटील असतील, विक्रम काकडे असतील किंवा राजेंद्र जैन असतील, या सर्वच नावांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। काल रात्री ही संपूर्ण बैठक झालेली होती। आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाची कोर कमिटीची बैठक जी आहे ती थोड्याच वेळात पुन्हा सुरू होताना पाहायला मिळणार आहे देवगिरी बंगल्यावर। नक्कीच त्यामुळे या बैठकी संदर्भात नेमका अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।